रक्षणकर्तेच झाले भक्षक, अहिल्यानगर पोलिसांवर गंभीर आरोप। अहिल्यानगरमध्ये खाकीवर मोठा डाग लागलाय। अवघ्या 15 दिवसात 4 पोलीस हवालदार लाच घेताना पकडले गेले आहेत। नेमकं काय चाललंय पोलीस यंत्रणेत, पहा हा रिपोर्ट। अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस यंत्रणेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या खाकीवरच भ्रष्टाचाराचे सावट गडद होताना दिसत असून मागील 15 दिवसात 4 पोलीस हवालदारांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पोलीस दलातील गैरप्रकार उघडकीस येत आहेत। 15 ते 29 एप्रिल दरम्यान सलग कारवायांमध्ये हे प्रकरणे समोर आली आहेत। काही ठिकाणी आरोपींना मदत करण्यासाठी थेट पैशांची मागणी करण्यात आली, तर काही प्रकरणात अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी लाच घेतल्याचे उघड झाले। एका प्रकरणात तर आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल 50,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे पत्त्याचा अड्डा सुरू ठेवण्यासाठी हवालदाराने लाच घेतल्याचे प्रकरण उघड झाले आहे। त्यानंतर पाथर्डी येथे अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 वाहतूक पोलिसांनी 5,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले गेले। या सर्व घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे।